या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित लोकांच्या मदतीसाठी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेचे मानधन घेणार नाहीत, असे कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले यांनी कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांना आश्वासित केले। कॉलेज कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारी कुलगुरू प्राध्यापक महानवर यांना विद्यापीठ परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदत वाढवावी हे निवेदन देण्यासाठी केले असता त्यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांना पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी आपण मानधनाचा त्याग करा असे आवाहन केले असता युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यास संमती दिली। यावेळी युनियनचे सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, उपाध्यक्ष आनंद भटकर, खजिनदार राहुल कराडे, विद्यापीठ सिनेट सदस्य अजित कुमार संघवे आदी उपस्थित होते। पूरग्रस्त बाधितांच्या मदतीसाठी विद्यापीठाच्या वतीने अजून काय काय करता येईल यासाठी एक समिती गठीत केली असल्याचे कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी सांगितले। कोणताही विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येईल। तसेच विविध महाविद्यालयात परीक्षेचे फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।